शुभ संध्याकाळ. दोन दोन वरून का जॉईन झाले तू? ते आते माझा लॅपटॉप बिघडलाय, तर मी कधी पण तो बंद होतो, तर आम्ही मोबाईलवरती पण जॉईन केलंय. शुभ संध्याकाळ मॅम. ओजस्वी मनाली, ओजस्वी 2 वेळा लॉग इन करून ठेवते. बरं आहे का? बोलू नकोस. मॅडम तुम्हाला ऍडमिन करतो मी. हा चालेल. माझं ऑफिस सुरू आहे माझं. हो हो हरकत नाही. आणि प्रियल नेक्स्ट वीकला येणार आहे. तिचा कन्नडाचा क्लास याच टायमिंगला आहे. ते चेंज करून घेणार आहेत म्हटलेत. मगाशी मेसेज आले. प्रियलचं तर अपडेट आहे. ओके बघू आज आणि कोण कोण येते. चल. हो. नंतर बघ. मनाली मॅडम तुमचं नाव बदला ना. ज्युनियर मनाली. सिनियर ज्युनियर लहान गटात आहे. मॅडमनीच रिप्लाय नाही केला. हो कुठे दिसलेच नाही तर. त्यानं पर्सनल मेसेज करा, त्यालाही उत्तर नाही दिलं. अच्छा. योगा डे मध्ये काय बिझी आहेत की काय? सुरभीबाई आल्या. सुरभीचा योगा होता. आता शुक्रवारी. हो 6 ते 7 तिचा ते असतं. त्याच्यामध्ये जायचं आणि चेंज करायचं. केलंय मी मॅडम. मी आता चेंज केलंय. आता केलंय. आपल्याला पण करता येतं का? हो ऍडमिन ना करता येतं. हो हो आपल्याला करता.
मला समजलं जरा ते हे झाल्यानंतर मग मिस केला इकडे. चला, आधी, विराज, अनघा, अद्विका व्हिडिओ ऑन करा. पार्थ. तुमचं सगळं युट्यूबला बघता की नाही आपला झालेला वर्ग? मग तुमचे असे सगळे नावच येतात, चेहरे नाही येत गोड गोड. मॅम मी 2 मिनिटात ऑन करतो, मला थोडस त्यासाठी मी हा ऑन ठीक. करतो. कर कर कर. मी तयार नाही केली अजून. करा करा, तयारी करा. मॅडम कुठे राहिल्या? मलाच चैन पडेना. ठीक आहे अनघा, अद्विका दिसतायत तुम्ही. जसं आहे तसंच असू दे, काही हरकत नाही. Okay. नागपूरला गेल्यात त्या. डॉक्टर म्हणलं. नागपूरला. म्हणल्या होत्या केव्हा ते मी विसरले. अच्छा, ओके. अन्वी. काय सुरू करूया प्रार्थना? तर कोण म्हणणार आज? पार्थ म्हणणार? मागच्या वेळेस सुरभी झालीये. पार्थ म्हणणार का? अनघा, अद्विका आणि पार्थ चालेल? हो हा, आता लिहिलेली आहे ना तुमच्या जवळ? हो. हा, काढा. पाठ असेल तर उत्तमच आहे. मी सुरू करू? हा कर, तू सुरू कर, मग अनघा, मग अद्विका. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी सुरू झाला तू. मानसा समवागण हे हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. म्हण अनघा, अद्विका. आवाज येत नाही तुमचा. ताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे ते थांबले ते संपले. घेतला जोश. श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना.
शाबास. अन्वी येते. परत एकदा टाकू का? मागच्या ह्याच्यात आपण म्हणी सुविचार असं शिकलो होतो. कोणाकोणाला आठवतंय ते? म्हणी सुविचार असं शिकलो होतो ना आपण. म्हणी शिकलो होतो, सुविचार शिकलो होतो. कोणाच्या लक्षात आहे का म्हण म्हणजे काय, सुविचार म्हणजे काय? हम्म, कोणालाच नाही आठवत? काय होते मी जो हे होत नाही, जॉईन होता येत नाहीये. भाई कनेक्शन गेलं वाटतं. दिसते मी? कोणालाच नाही आठवत? मॅम चांगली गोष्ट. हा, मॅम चांगली गोष्ट. चांगली गोष्ट. सुविचार म्हणजे चांगला विचार ना. आणि म्हणी म्हणजे असं छोट्या थोड्याशा शब्दात खूप मोठी गोष्ट सांगायची, त्याला म्हण म्हणतात. अति तेथे माती, आठवत आहे का? आपण गोष्ट आणि ऐकली त्याच्यावरची, अति तेथे माती. वाचाल ऐका, तर वाचाल. वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल हा सुविचार झाला. चांगला विचार आहे ना हा. हो. हा. नंतर काय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे चांगले विचार आहेत, सुविचार म्हणतात त्याला. गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. त्याचं कोणाला सांगता येईल अर्थ? गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. हे म्हणतात. हं? काय होते विराज? बस बघू, दिसतोयस तू? बरं चला व्हिडिओ ऑन करा. का आज व्हिडिओ नाही आहेत? विराज, जिया, मिहीर, ओवी आणि ओजस्वी. ओजस्वी तरी ठीक आहे, ती 2 कडे लॉग इन करते. ओजस्वीचा राहू दे, ती आहे इकडे. कोणाला सांगता येईल बरं? व्हिडिओचा इश्यू आहे. कोणाला? ओवीला सॉर्ट नाही झाला तू? नाही मॅम. त्याच्यावरनं काय कळलं तुम्हाला? गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. माझंच इंटरनेट कनेक्शन ठीक नाहीये. निर्मिती, काय झालं ग? अशी का बसली आहे सगळं घालून? तब्येत बरी आहे ना? काय तुम्हाला कळते सांगा मला याच्यावरनं. गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. कोणी कोणी खाल्लाय धपाटा? सगळ्यांनी खाल्लाय. लागतो का ग? लागतो आईचा धपाटा? लागतो? अरे बोला, काय आज एकदम स्मिता मॅडम नाही म्हणून बोलत नाहीत मुलं. नाही. नाही. काय काय? कधी धपाटा लागतो. कधी कधीच धपाटा मिळतो ना. म्हणजे काय माहितीये का, गुलाबाचा काटा टोचला तरी आपण गुलाबाकडे जातोच की नाही? गुलाब घेतोच. तसंच आहे, आईचा आईने जरी धपाटा मारला तरी आपल्याला आई आवडतेच की नाही? आई आपल्या चांगल्यासाठी धपाटा मारते. जसं गुलाबाचं फुल चांगलं असतं, मग आपण त्याला घ्यायला जातो.
तसाच तो धपाटा आहे आईचा. म्हणजे थोडा वेळ रागवते आई आपल्या चांगल्यासाठी, पण एवढं सगळं सांगण्याच्या ऐवजी काय म्हणतात, गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. एवढं सगळं वर्णन करण्यापेक्षा एवढं बोललं तर तुम्हाला कळेल आता पुढच्या वेळी, हो की नाही. त्याला म्हणतात म्हण. म्हणजे असं खूप मोठी गोष्ट सांगण्यापेक्षा थोडक्या शब्दात 4-5 शब्दात सांगायचं. तर आपण अति तिथे मातीत पाहिली होती, नक्की आठवते मला. गोष्ट पण सांगितली होती त्याची, आहे का लक्षात कोणाच्या? अति तिथे माती. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आता काय दिवस गेला रेटारेटी, चांदण्या रात्री कापूस वेचची. तुमची वही कुठे आहे आधीच्या मागच्या वेळची? सगळ्यांनी नवीनच घेतली आता. वही बदलली तरी चालेल, पण डोक्यात सगळं राहायला पाहिजे, बरोबर की नाही. आपलं डोकं तर तेच आहे ना, बरोबर ना. मग आता आज आपण काय करूया, पत्रलेखनाबद्दल कोणाला लक्षात आहे? आपण मागच्या वेळी एक पत्रलेखन घेतलं होतं, वाचलं होतं, पण ओजस्वीलाच बोलता येत नाही. तिच्या आईने मेसेज केलाय, तिला काही विचारू नकाच, घसा दुखतोय. पत्रलेखन आपण केलं होतं, आठवतंय का? हो आठवतंय ना, बाबाचं पत्र. कोणी कोणाला लिहिलं होतं ते? मुलीने बाबाला लिहिलं होतं का बाबांनी मुलीला लिहिलं होतं? नाही, बाबांनी मुलीला. बाबांनी मुलीला लिहिलं होतं ना. मग आता मला एकेकाने सांगायचंय की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पत्र लिहिताय, हा, कोणी आपण पत्र का लिहितो तर निरोप कळवण्यासाठी. परत तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, समजा तुम्ही सुट्टीत गावाला गेला होता आणि तिथे तुमची नव्याने मैत्रीण झाली, हा, पहिल्यांदाच तुमची ओळख झाली आणि तुमची खूप चांगली घट्ट मैत्री झाली, तुम्ही खूप वेळ छान तिच्याबरोबर घालवलाय आणि तुम्ही परत आता तुमच्या गावाला आलाय, मग तुम्हाला तिची आठवण येते, तर मग तुम्ही तिला काय पत्र लिहाल असं सांगू शकाल? आता आधी तोंडीच सांगा. हा, सांगू शकाल? मनवा, कळलं तुला मी काय बोलले? कळलं? मग तुम्ही आठवताय का आपली अशी कोणी मैत्रीण झाली का म्हणून? मला एक प्रश्न आहे. कोणाला? पार्थ, बोल ना. मित्र पण असू शकतो का? हो चालेल ना, मित्र किंवा मैत्रीण कोणी चालेल, दोस्त कोणी असू दे, मित्र असू दे, मैत्रीण असू दे, आपली कोणाशी मैत्री होऊ शकते ना. मग असं तुम्ही सांगू शकाल का मला, काय तिला लिहाल तुम्ही त्या मैत्रिणीला? कोणाला सुचतंय? कोणी केली का अशी मैत्रीण? कोणाची झाली का मैत्रीण किंवा मित्र? झालीये का कोणाची अशी मैत्री? मनवाची झाली का? मनवा, सांग, सांग काय होतं तुझ्या मैत्रिणीचं नाव? मॅम, माझ्या मैत्रिणीचं नाव अनन्या आहे. अनन्या आहे. मग तुला आता आठवण येते का तिची? आता हा, थोडी येते. थोडी येते. बरं, आता आपण मायनावर लिहितो ना, तिथे कसं लिहिलं होतं? चिरंजीव काहीतरी मुलीचं नाव होतं. अन्वे का येत नाही शिकत? एकच मिनिट. अन्वी, ऐकू येत नाही तुला? व्हिडिओ ऑन करा रे, कळत नाही मला. त्यांनी कसं लिहिलं होतं ना, प्रिय काय काय, त्या मुलीचं नाव लिहिलं होतं. आपण मैत्रिणी लिहिताना पण प्रियच लिहायचं. प्रिय अनन्यास सप्रेम नमस्कार, अशी सुरुवात करायची असते पत्राची. आणि मग काय विषय आहे, आता समजा तुम्ही तिला इकडे बोलवणार असाल किंवा आता नुसतं तिची आठवण येते तुम्हाला,
आठवण कशामुळे येते? तर तुम्ही काहीतरी आता तिच्या आवडीची गोष्ट करताय किंवा खाताय, तर आपल्याला मैत्रिणींची आठवण येते की नाही? बरोबर की नाही? मैत्रिणींची आठवण कधी येते आपल्याला? आपण काहीतरी दंगा मस्ती करतो किंवा काहीतरी मैत्रिणीच्या आवडीचं. म्यूट नाही करता येत, पण मी तर कोणाला म्यूट केलेलं नाही. झालं का अन्वी? अन्वीच गेली. हे तुम्हाला अनम्यूट करता येते का बघा? हो येतंय अनम्यूट करता. मला अनम्यूट करता येते. मॅम मला सगळ्यांना यायले. सगळ्यांना येते ना, मग अन्वीलाच नाही येते. मला पण अनम्यूट करता येते. थांबा, ती रिजॉईन झाली, बघूया. बघ अन्वी आता. आता आला. आता आलं. ठीक आहे. आज माझ्या इथे नेट जरा हे दिसतंय, म्हणजे मला मेसेज येतोय नेट डाऊन म्हणून. ठीक आहे. मग आता काय सुरुवात करा तुम्ही? प्रिय अनन्यास, सप्रेम नमस्कार. हा, मग आता काय लिहाल? केव्हा तुम्हाला आठवण आली? कुठे गेली मनवा? अरे काय आज एक येत आहेत एक जातात, काय चाललंय? बरं सुरभी, तू कधी आठवण आली म्हणून सांगते? हा कधी आठवण आली असं लिहिशील तू? पत्र लिहायला काहीतरी कारण पाहिजे ना. हो कारण आहे, तुला आठवण आली त्याची. हा हा, मग तुला कधी आठवण आली? कधी येऊ शकते तुला मैत्रिणीची आठवण? मला मैत्रिणीची आठवण आली जेव्हा जेव्हा मी तिच्या पेन्सिलकडे बघते जी तिने मला दिली होती. हो, तिने तुला गिफ्ट दिलं होतं? गिफ्ट म्हणजे नाही, असंच दिलं पेन्सिल होतं. दिली होती त्याने तिची. हो मग तसं सुरुवात करायची. प्रिय अनन्यास, तू दिलेली पेन्सिल मी हातात घेतली आणि मला तुझी खूप आठवण आली. बरोबर? मी म्हणते की माझ्या मैत्रिणीची आठवण आली मला जेव्हा मी आईस्क्रीम खात होते. असं काय तुम्ही सांगू शकाल? सांगा बरं. काय तृषदा, कुठे तयार होऊन बसलीस एकदम? बाहेर गेली होती म्हणून लेट जॉईन झाली. मग आपण मैत्रिणीला पत्र लिहितोय, मग हो मैत्रिणीची आठवण का आली ते सांगायचंय मला एकेकाने. ठीक आहे मॅम. सांगू आता की नंतर सांगू? सांग की. जेव्हा मी माझ्या मैत्रिणीने दिले गिफ्ट बघते तेव्हा माझी आठवण येते. आता ते एक झालं ना, दुसरं नवीन आपल्याला नवीन शिकायचंय ना. आता मी म्हटलं आईस्क्रीम खाताना आली. जेव्हा पण मी कुठे बाहेर रिसॉर्टला वगैरे जाते तेव्हा माझी खूप आठवण येते, कारण मी आणि ती आम्ही ट्रिपला गेले होते एका रिसॉर्टला म्हणून. हा, काय नीट बोलायचं, स्पष्ट नीट बस. नीट सांग. जेव्हा मी कुठे बाहेर फिरायला जाते जसं की एक अम्युजमेंट पार्कला वगैरे तेव्हा मला त्याची आठवण येते, कारण मी आणि ती आम्ही एकत्र फिरायला गेले होते अम्युजमेंट पार्कला. मी बागेत खेळायला गेल्यावर मला तुझी खूप आठवण आली. आपण वाक्य पण तयार करायला पाहिजेत ना. वीर, तू सांग, तू गेला होतास का गावाला? मीर, अनम्यूट कर. हो मॅम. हा, एकच शनिवार गप्पा टप्पा येतात, पुढच्या शनिवारपासून अभ्यास करायचा आहे, शुक्रवारपासून. मॅम मी सांगू? कोण? ओवी, सांग ना. मॅम तू आठवण दे. मॅम मी माझ्या मामे बहिणीच्या घरी गेले होते, तर तिथे मला एक मैत्रीण झाली. तिचं नाव भूमी आहे म्हणून.
आणि हा. मग मला तिची कधी आठवण आली की जेव्हा मी एकदा नर्सरीमध्ये गेले तिथे आहे ना खूप खूप सारे सुंदर गुलाब पाहिले होते आणि मग तिची आठवण आली कारण तिला गुलाबाचं खूप वेड होतं. वा, छान. जे गुलाबाचं फूल पाहून तुला तुझ्या मैत्रिणीची आठवण आली, बरोबर? तू सांग मिहीर आता. हो मॅम, मला माझ्या मित्राची आठवण येते जेव्हा टीचर कुणाला रागवतात. कोण बोललं? मला काय ऐकूच नाही आलं. मॅम, मिहीर. मिहीर, मिहीर आवाज येत नाहीये तुझा, जोरात बोल. मॅम, आवाज ऐकू येतोय का? मिहीर बोलतोय ना? हो मॅम. आवाज काहीच नाही आला. तुम्हाला कळलं मिहीर काय बोलला? जरा जोरात बोल मिहीर. मायक्रोफोन जवळ आण. मॅम, ऐकू येतोय का? मॅम, माझा आवाज आता ऐकू थोडं येतोय? थांब, पुन्हा लॉग इन कर बरं. आता येतोय, बोल. आज आमचं पण नेट स्टेबल नाहीये, सारखं स्क्रीन ऑफ होतोय. माझं ऍक्च्युली थोडासा पाऊस आला इकडे, आमच्या इथे पाऊस आलेला खूप, हो, तर इथे झालाय, त्यामुळे पण बेंगलोरला ठीक झालाय. आहे, माझं स्टेबल आहे. हो का? अरे वा. मी बंगलोरवरून नागपुरात पाऊस घेऊन आलो. बघा. छान वाटलं त्यांना, म्हटलं व्हेरी गुड. मॅडम, एक हा, यांचं झालं की एक ना त्यांचा पॅराग्राफ आहे मराठी भाषेची शक्ती म्हणून. हा, हा, वाचणार आहे. सुंदर पॅराग्राफ आहे. नाही, स्क्रीन हा, शेअर करेल, तुम्ही वाचून दाखवा. ओके हा, ओके ओके. काय काय घेणार आता? यांचं झालं काय, मी काय काय नाही, विचारता? त्यांना पत्र लिहायच्या बद्दल हे करत होते की मैत्रिणी हा, ठीक सुरुवात आहे, कशी असावी. आपण मागच्या वेळी घेत होतो ना. चालेल चालेल. तेवढं हा, झाल्यावर मग मी तेच दाखवते. का आली मैत्रिणीची आठवण असं विचारते. तर आज काय मुलं बोलत नाहीत, तुम्ही नाही तर मुलं बोलत नाहीयेत. असं नाही. हो, मग मी आवडत नाही त्यांना, काय बरोबर आहे. हो ना. नाही नाही असं. स्मिता मॅडमच पाहिजे त्यांना, हो ना. काय अनघाद्वी का आज आवाज नाही? आणि त्यांनी हँड हा, रेस केला ना मॅडम. अनम्यूट करा, बोला. हा, बोला. काहीतरी सांगू. हा, सांग ना. आम्हाला आमची मैत्रिणीची आठवण येते जेव्हा आम्ही तिचं हे गिफ्ट ओपन करत असतो. बर. आणि आणखीन एक नवीन याच्यात आहे, नवीन आताच्या सिच्युएशनला, की आपल्या दोघींच्या डान्सचा व्हिडिओ मी पाहत होतो, किंवा आपण मस्ती करत असताना आईने शूटिंग केलं होतं ते पाहत होतो. नवीन आहे की नाही आता हे, हो की नाही? हे आमच्या थोडक्यात वेळेस नव्हतं काहीतरी असं असं. काही. हो ना, आमच्या वेळी काय, आमच्या मैत्रिणींचे फोटो आत्ताचेच आहेत, लहानपणचे आमचे फोटो पण नाहीये. मग सांगायचा उद्देश काय की आपल्याला असं काहीतरी व्हायला पाहिजे. ओपनिंग म्हणतात ना त्याला, कुठल्याही तुम्ही आता निबंध लिहाल किंवा पत्र लिहाल, तर त्याचं काहीतरी सुरुवात पाहिजे, जे आकर्षक पाहिजे. त्याच्यासाठी असं काहीतरी आठवण येते, किंवा आपण एखादी गोष्ट करत असताना वाटतं, अरे आज ही आपल्या बरोबर असती तर. आता समजा तुमची मॅच चालली आहे काहीतरी लंगडीची वगैरे, ती लंगडीत खूप पक्की आहे, मग तेव्हा असं वाटतं की नाही आपल्याला, अरे ही आज इथे असती तर हिने पटापट सगळ्यांना आउट केलं असतं. अशी काहीतरी घटना घडायला पाहिजे, किंवा असं काहीतरी व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा निबंध किंवा पत्रलेखन हे सुरू करू शकता. कळलं? आपण हळूहळू सगळंच शिकणार होतो आता, पत्रलेखन, निबंध. 12 वर्ष पूर्ण कोण आहे इकडे? 12 अवनी वर्ष वाटतं ना? पूर्ण. अवनी. अवनी आहे 12 पूर्ण. हो मॅम. तू लिहू शकतेस बर. निबंध या वर्षी. हा, चाललंय निबंध. मध्ये. आणि शाळेत पण असेल ना आता एसे रायटिंग. हो हो आहे. मग जेव्हा आपली अशी सुरुवात चांगली असते, तेव्हा त्या परीक्षकाला किंवा वाचणाऱ्याला कोणी असू दे, त्याला वाटतं हा होईल. मॅम मी आता 13 वर्षाची झाली. किती? 13. मग तू पण लिहू शकते निबंध. 12 पूर्ण लागतात निबंधाच्या परीक्षेला बसायला.
ठीक आहे, म्हणून नीट ऐकायचं मी काय सांगते ते. तशी सुरुवात जर आपली चांगली झाली, इव्हन तुम्ही बाकीची जी उत्तरं लिहिता तुमच्या विषयाची पण, त्याची पण जर सुरुवात चांगली असेल तर त्या परीक्षकांना वाटतं की अरे वा, पुढे वाचावं आपण. त्यामुळे सुरुवात कधी पण व्यवस्थित आणि चांगली पाहिजे. परवा तुम्ही सगळ्यांनी पाठवलं लिहिलेलं, पण खाडाखोड किती होती सांगा बरं? कोणाकोणाच्या खाडाखोड होती? मग आवडलं का तुमचं तुम्हाला? हा, आवडलं का तुमचं? तुम्हाला आवडलं का सांगा? आम्हाला आवडल्याचं दूर. सुरभीला किती वेळा लिहायला लावला आईने? सुरभीचं छान लिहिलं होतं, पण तरी किती वेळा सुरभीने लिहायला 2 लावला ओळी तिने? ती सरळ पाडून टाकतेस त्या. 2 ओळीमध्ये लिहिलं की छान अक्षर येतं. तुम्ही घ्या की दुरे. अनघा तुम्ही पण दुरेगी वहीत डबल लाईन बुक असतं ना, त्यात लिहा, म्हणजे अक्षर चांगलं येईल तुमचं. आणि जे वेलांटी, काना, मात्रा, उपकार असतात ना, ते त्या रेगीच्या खाली यायला पाहिजेत आणि नीट दिसले पाहिजेत. कळलं? तर मग ती मात्रा दिली आहे की नाही ते कळतच नाही, गोल नुसता दिसतो. ओके नाही, आपण छान लिहायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पण, आपण तुम्ही मोठं होऊन पाहाल तर तुम्हाला वाटेल अरे वा, मी किती छान लिहितोय. हा, मराठी अजून तुमचं एवढं रोज लिहिणं नाहीये की नाही. इंग्लिश आता तुम्ही भले 1 लाईन बुक मध्ये लिहित असाल, पण मराठी आपण अजून छोट्या वर्गात आहोत ना, त्यामुळे दुरेगी लिहायचं काय. हा, आणि मी अजून सजेस्ट करते, आता आपला हा वर्ग नेहमीचा आहे, छान वर्ग आहे. त्यामुळे तुम्ही जर दुहेरी वहीत त्या 2 रेघी वहीमध्ये लिहिलंच तर तुम्हाला चांगलं अक्षर लिहायची प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिस आणि पण होईल. आणि मग त्याचा तुम्हाला फायदा बाकीच्या लँग्वेजेस लिहिताना पण होईल. म्हणजे हिंदी लिहिताना वगैरे पण त्याचा फायदा होईल. त्यामुळे हे तुम्ही ऍज अ प्रॅक्टिस म्हणून याच्यात तुम्ही लिहिणं सुरू करा. जे तुम्हाला शाळेत दाखवायचंच नाहीये ते तुम्हाला इथेच दाखवायचं आहे. हा, ठीक आहे. तुमचं एकदा आणि अक्षर चांगलं झालं ना की तुम्ही कुठेही चांगलंच लिहिता मग. हा, आणि मिहीर, तू पाहिलाच नाही का होमवर्क? हा, तू मागच्या क्लासमध्ये ऍबसेंट होतास. मॅम मी बघितला आणि मी केला, अजून पाठवायला मी विसरलो. पाठवायचं आहे. विराजचं आलं. विराजचं थोडं अस्पष्ट होतं, मला वाचायला त्रास झाला आणि थोडा. आम्हाला ना फोटो असतो ना, त्यामुळे नीट दिसत नाही. मग तुम्ही जरा चांगल्या पेननी, पेन्सिलनी लिहा, डार्क पेन्सिलनी, कारण ते फोटोत मग नीट आम्हाला दिसत नाही, दुरुस्त करायला येत नाही मग. चालेल चालेल. हा, हा. तर आता हे मित्र आणि मैत्रिणीला पत्र लिहिणं सुरू आहे. तर आता प्रत्येकाने पहिली जी मॅडमने आता सांगितलं की का बरं आठवण आली, ती ओळ प्रत्येकीने एकेका वाक्यात लिहून काढा बरं. तुम्हाला का आठवण आली तुमच्या मैत्रिणीची, म्हणजे तुम्ही का पत्र लिहायचा विचार केला, आणि सांगा मग आम्हाला पटकन, किंवा पहिले सांगा आणि मग लिहून काढा. ते सांगायला सांगत होते. चालेल. हा, बघा आता सांगणार आहेत. मॅडमनी एक आयडिया दिली आहे की का आठवण आली. जसं आता अनघा, अद्विका म्हणाल्या की गिफ्ट ओपन करताना आठवण आली. पण अजून दुसरा पण उदाहरण देऊ शकता तुम्ही की आम्ही सहलीला गेलो होतो आणि तिथे आम्ही हा गेम खेळलो आणि त्या गेम मध्ये तू खूप छान खेळतेस तर मला तुझी त्यामुळे आठवण आली. किंवा अजून दुसरं काहीतरी, म्हणजे तुमची विचारशक्ती वापरा आता. चला, कल्पना करा तुमच्या मैत्रिणीची आठवण, किंवा तशी पण तुम्हाला जनरल मध्ये कधी आठवण येत असेल तर काय येते. हा, चला सुरभी सांग. मॅम, माझी एक मैत्रीण आहे आन्या म्हणून, ती आताच शिफ्ट झाली नागपूरला. तर आता मी तिच्या घरी राहते. तर म्हणजे ती स्केटिंग मध्ये चांगली होती. सो म्हणजे ती गेल्यानंतर मी स्केटिंग पण क्लासेस अजूनही करत होते. तर जेव्हा ते स्केटिंग करत होते तेव्हा पण मला तिची आठवण आली. छान, म्हणजे नेहमी स्केटिंग करताना तुला आणण्याची खूप आठवण येते. चालेल, मग त्याच्यानंतर ठीक आहे, लिहून काढ एक पहिलं वाक्य, पहिलं ओळ. ठीक आहे, कोणाचा दुसरं वर कोण काय सांगा. द्यायचं आता? वर त्याला काय चला लिहायचं? सांगा. वर म्हणजे सुरुवातीला सुरुवात कशी लिहिणार? तू विचारतो ना, प्रिय काय होतं? मागच्या वेळी होतं मुलीला, मुलीचं नाव होतं ना प्रिय सुरभीस, असं होतं ना. तसं का मैत्रिणीला पण लिहायचं, प्रिय अन्यास, प्रेम नमस्कार. आणि बरेच वेळा ना आपण कुठलंही नवीन म्हणजे छानसं काही लिहिताना ना पहिले आपण श्री लिहितो वरती.
पत्रावर, एकदम बरोबर. वरती बरेच. हा, पत्रावर बरेच वेळा म्हणजे मी तरी लिहिते, तर असं छान वाटतं. म्हणजे हो. श्री लिहिलं की कधी असं म्हणजे सुरुवात कुठल्याही आपली याची चांगल्या गोष्ट विचारांनी. सुरुवात करताना ना श्री लिहायची असते पहिले. 2 रेषा काढायच्या, मग श्री लिहायचं, मग पुन्हा 2 रेषा काढायच्या, आणि मग तिकडे राईट साईडला काय येतं, डेट येते, हा, दिनांक आहे ना. हे आपलं पत्र आहे, हा, म्हणजे मराठी स्टाईल. हा, ठीक आहे, मराठी आपण जे जसं लिहितो तसं. तुमच्या शाळेचं पत्र नाहीये. ठीक आहे. तर मग आता उजव्या बाजूला काय येणार, दिनांक आणि लिहिलेलं, म्हणजे त्याच्याप्रमाणे अंकामध्ये ती डेट. आणि मग सुरुवात करताना लेफ्ट साईडला सुरुवात कशी करायची, प्रिय आन्या, आज मला तुझी फार आठवण आली किंवा खूप आठवण आली, स्केटिंग किंवा करताना खूप आठवण आली. खूप आठवण आली. ठीक आहे. तर असं कळलं आता सगळ्यांना. मनवा, सांग तुला काय आठवण येईल तुझ्या मैत्रिणीची, किंवा येत असेल ते पण सांगू शकतो. मॅम, माझ्या मैत्रिणीचं नाव अनन्या आहे. तर ती स्कूलमध्ये ॲबसेंट होती एकदा, आणि ती टीचरांनी विचारला एक प्रश्न आणि त्याच्यात अनन्याचं नाव होतं. तर मला ते ऐकून आठवण आली. अरे वा. बरं. पण आता ती तुझ्या वर्गात आहे ना मैत्रीण, आता तिला तिथल्या तिथे काय पत्र लिहिशील, एखादी दूरच्या गावातली हा मैत्रीण बघ. नाही, पण आता बघ, तुला ही सिच्युएशन माहितीये ना, हा, मग तू वर्गातल्या म्हणण्याच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या. गावात. हा, पण सिच्युएशन कळली ना तुला, की हा वर्गात तिचं नाव आलं म्हणून तुला तिची आठवण आहे. हा चालेल. तर वर्गात त्याच मैत्रिणीला तू पत्र नाही लिहिणार, तिला तू उद्या सांगशील ना, पत्र हा कुठे लिहितो, जरा लांब असतात राहायला. हा, तर आमच्या तर मग लहानपणची गप्पा सांगू का, आमची खट्टी बट्टी चालायची ना मैत्रिणींची. मग 1-2 दिवस झाल्यावर चैन नाही पडायचं, मग तेव्हा आम्ही खरंच चिठ्ठी लिहून द्यायचो, मला माहितीये ग, आता आपण बोलूया ना, असं. पण आता ते काय जरूर नाहीये ना तुम्हाला, आता तुम्ही फोन उचलता आणि करता. हो ना, होते की नाही कट्टी बट्टी. होत असेल ना, काय अनगाद्विका, होते का तुमची कट्टीपट्टी? तू ह्या तर दोघींचीच होत असेल ऍक्च्युली, का ग? हा, कट्टीपट्टी असं करायला आम्ही दोघीच पुरे आहेत. मैत्रिणींना चिठ्ठी द्यायचो, आता पुरे ना, कंटाळा आला, तुझ्याशिवाय मला किती करमत नाहीये, किती छान, मस्त असं. मस्त एकदम. तर बनवा, तू लिहू शकतेस ना, प्रिय अनन्या. हा. आणि मग सुरुवात कर, वर्गात काल आज बाईंनी तुझ्या नावाचं काय वाचलं वगैरे वगैरे, आणि मला तुझी फार आठवण आली. मग तुम्ही आठवण पुढचं, आली. मग आठवण आल्यावर तुला मग अजून तिच्याबद्दल आता विचारायचं आहे, तर मग ते पुढचं वाक्य काय असावं, विचार करा. आज पत्र लिखाणच छान करू आपण, ठीक आहे. विचार करून ठेव तोपर्यंत. अन्वी सांगेल, सॉरी, अवनी सांगेल. अवनी, तुझ्या मैत्रिणीबद्दल सांग, का आठवण आली. आपल्याला सगळ्यांना वेगवेगळं थोडंसं लिहायचं आहे, तर आयडिया पण राहील. मला तर काही आठवत नाही, म्हणजे अरे मला तू कोइंबतूर मध्ये आलीस, त्याच्या आधीच्या शाळांमध्ये तुझ्या मैत्रिणी नव्हत्या का? होत्या ना, तर मग मी त्यांची कधी तर तिकडून येत होते ना, तेव्हा मी भरपूर त्यांच्यासाठी काय काय बनवलं होतं. म्हणजे आता मी अशी चालली आहे, आता शेवटचं सगळं म्हणून. तर एका मैत्रिणीला देणं झालं नाही, म्हणजे ती त्या दिवशी ऍबसेंट होती, मग तिला भेटणंच झालं नाही. मग ते अजूनही माझ्याकडेच आहे. मग ते मी शो ऑफ करून ठेवलं समोरच. ते बघितल्यावर मला त्या मैत्रिणीची आठवण येते. वा, किती छान आहे बघ. बघा किती तुमच्या डोक्यात कल्पना असतात, हो की नाही. हा, आहे मग ना तू लिहू अवनी. शकतेस ना, मी तुझ्यासाठी गिफ्ट बनवलं होतं किंवा काहीतरी भेटवस्तू तयार केली होती, ती तुला द्यायची राहिली, ती बघितली की मला तुझी नेहमी आठवण येते, असं लिहू शकतेस की नाही. व्हेरी गुड, छान, खूप छान. आणि त्याच्यावर मागचा विचार पण किती सुंदर, किती छान आहे, खरंच छान आहे. खरंच मस्त. आता बघा, आपण असं घेऊया. एकमेकांचं ऐकलं, आपण बोललो की तुमचे पण डोक्याला चालना मिळते की नाही. हा, हा, सांग जिया, तू सांग, तुला का आठवण आली. येतही असेल ना, आधी काय येत, का आठवण येते तुला तुझ्या जिया पण मैत्रिणीची? दुसरीकडनं आली इकडे, हो जिया, तेव्हा तुमच्या हो. मैत्रिणी शाळा सोडून जातात, हो की नाही. आता ही सुरभीने किती 4 शाळा बदलल्यात. हो का, बापरे. हो, हा, मग तिच्या जिया सांग. प्रत्येक शाळेतल्या मैत्रिणी आहेत. माझ्या पण. हा जिया, चला बोला.
मॅम, लहानपणीची फार आठवण आहेत माझे. हा. एक आवडतं आहे माझं. आम्ही लहान असताना आम्ही बीचला गेलो होतो. म्हणजे US मध्ये आम्ही बीचला गेलो होतो. हम्म. आणि मध्येच म्हणजे ते त्याच वेळेला एक प्राणी होतं तिथं, एलिफंट सील म्हणून. हम्म. त्यांचं तेव्हाच बरोबर वेळ असते हायबरनेशनचं. आणि ते हम्म. तिथं बीचवर येऊन पडलेलं. मी आणि माझी आई होतो तिथं. हम्म. आणि ते एकदम उठलं आणि आईच्या पाठीमागनच लागलं. बरं पूर्ण जिया, बीच भर आपला विषय, एक मिनिट थांब. आपला विषय आठवण नाहीये, आपला विषय मैत्रिणीची आठवण मैत्रिणीची आहे. आठवण, ठीक आहे. हे पण मॅम लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता. अजून आता मॅम हा, त्याच्यानंतर अजून मॅम बरं, बोल त्याच्यानंतर बोल. गोष्ट आहे. फक्त एकच अच्छा, गोष्ट आहे. जिया. मॅम मॅडम थांबा, गोष्ट आहे. हा. हा, सांगते. मॅम सांग का. त्याच्यानंतर मॅम त्याच्यानंतर तेव्हाच माझी मैत्रीण भेटली. आणि हो. अपेरेंटली त्याच्यानंतरच तिला पण तेच झालं. म्हणजे ते प्राणी तिच्याच पाठीमागनं लागलेलं. तिच्या पण पाठीमागे लागले. हो मॅम. हो हो. आता ते जियाच्या बोलण्यावरनं आता जियाने बरोबर पुढे ते जोडलं. पण असं पण नाही व्हायला पाहिजे, जो आपला विषय चालू आहे ना त्या विषयाला धरूनच आपण लिहिलं पाहिजे. कळलं? हो मॅम. दुसरं नाही लिहायचं त्याच्यात. आता आपला विषय त्यामुळे आहे मैत्रिणीच पत्र, तर ते मैत्रिणीबद्दलच त्याच्यात आलं पाहिजे, तिच्या आठवणींबद्दल. हो बरोबर. मॅम. आता जियाने बरोबर सांगितलं, तिने ते पुढे जोडलं, कारण त्या मैत्रिणीला पण तसंच झालं होतं. बरोबर. हो मॅम. म्हणून जेव्हा जो विषय दिलेला असेल त्याला धरूनच आपण पुढे आपलं लेखन न्यायचं असतं. ठीक आहे. हो, पण व्हेरी आता गुड. जिया हा इन्सिडेंट झाला, पण मग आता तुला तिची आठवण काय येते? म्हणजे तो इन्सिडेंट आठवून आठवून मग तुला तिची आठवण येते, असं काही आहे का? हो मॅम, कारण आम्ही गोव्याला गेलेलो ना, त्याच्यानंतर हा. ती पण गोव्यातच होती त्याच वेळेला. तर आम्ही भेटलो नाही. जवळच होतं, ती पण कुठं तर गोव्यातच होती, मी पण गोव्यात होते. अच्छा. तू असं एवढं पत्र हे होईल लिहून चांगलं 4-5 ओळी या सगळ्या याच्यावर. हो की नाही? चालेल. तर हम्म. तुला तिची आठवण, ती गोष्टी, ती घडलेली घटना आठवली की तुला तिची आठवण नेहमी येते. हा, हो ठीक आहे. मॅम. हा, तर मग असं तू लिहिशील नक्की. छान. आता ओजस्वी, तिला आज त्याला काय. घरचा बरा नाहीये, आईचा मेसेज अच्छा, आला, बरं. बोलता येत नाहीये. बरं. आजची असते. हा. ती नंतर निर्मिती लिहून पाठवेल. ओजस्वी लिहून पाठव. निर्मिती गालावर हात लावून बसली आहे. तर निर्मिती विचार करून झाला का? औषधाचं काय खरं नाही, ती जॉईन होते. बोला. मॅम, तर मग मला माझ्या एका मैत्रिणीची आठवण येते, जी जी माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी शिफ्ट झाली होती. तर मग मला तिची आठवण येते जेव्हा मी तिचा आणि माझा फोटो बघते. छान छान. तर पण एखादी घटना अशी घडते जेणेकरून तुला तिची आठवण येते, किंवा खेळताना, किंवा गेम, जसं बोर्ड गेम खेळताना पार्टनर लागतात, कोणीतरी सोबत लागतं, तसं काही करताना हा मॅम. तुला म्हणजे एक्झॅक्टली कधी आठवण येते? मॅम, जेव्हा पण मी स्किपिंग करायचं ट्राय करते तेव्हा मला तिची आठवण येते, कारण की ती स्किपिंग मध्ये खूप छान होती. छान. लिही मग. चालेल. तर पहिलं वाक्य की काल मी प्रयत्न केला पण तुझ्यासारखं मला काही जमलं नाही, मला तुझी फार आठवण आली. हा, ठीक आहे. खूप आठवण आली. चला, करा. वाक्य तयार करा आणि लिही. आणि बनवा. तोपर्यंत समोरचं लिहा, तुम्ही काय विचाराल तुमच्या मैत्रिणीला, तुम्हाला काय क्युरिओसिटी आहे आता तिच्याबद्दल, तुम्हाला काय जाणून घ्यायचंय. हा, त्यानंतर शेवट नंतर सांगतो आम्ही तुम्हाला. पहिले मधले 3-4 वाक्य लिहून काढा, तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी आहे का वगैरे वगैरे. ठीक आहे. नॉर्मली आपण आपल्या मैत्रिणीला कसं विचारतो, म्हणजे फोनवर बोलता तर कसं बोलता, जर म्हणजे बरेच दिवसांनी बोललात तर आपण कसं बोलतो, तसंच लिहायचं. ठीक आहे. वीर राहिलाय, विराज राहिलाय, अजून आधी पण राहिलाय. पार्थ पण राहिलाय ना. पार्थ बोलला ना. पार्थने हो का? सांगितलं मला मला नाही वाटतं. माहिती. मला तुम्ही जॉईन व्हायच्या आधी पार्थ बोलला. पार्थ, हो का? बरं, व्हेरी तुम्ही गुड. मागे आहात की नाही? विराज, हा, पार्थ, आधी. आहे आम्ही. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. मी इतक्या माझं लांब आहे आणि मी इंटरनेट व्हिडिओ ऑन करून प्रॉब्लेम आहे. बसले आहे. नाही, माझं अच्छा, इंटरनेट ठीक आहे. प्रॉब्लेम. ओके. हा.
काही हरकत नाही, चालेल. तू लिही, पण मग तुला कळलं का काय विषय तू लिहिलं का तुझ्या मित्राची मैत्रिणीची आठवण कधी आली तुला? हो. हा, मग ते वाक्य लिहून झाल्यावर तुला त्यांच्याबद्दल अजून काय जाणून घ्यायचंय, जसं फोनवर आपण जसं बोलतो ना तसं संभाषण लिहा आता. संभाषण म्हणजे ठीक आहे. कॉन्व्हर्सेशन. ठीक आहे. हो. हा, विराज, तू सांगितलंस का नाही, तुला विराजने तुझ्या नाही सांगितलं. मित्राची मैत्रिणीची काठ? मग एक छानसा पॅरेग्राफ आहे, तो पण दाखवेन मी. पण आपण आज पत्राचं पूर्णच करून टाकू. छान. तर आज आपण पत्र पूर्ण लिहूया. सोप्पं पत्र आहे पहा, किती छान विषय घेतलेला आहे. सांग ना मग आता, तुला सांगायला सांगितलंय मी, तुला तुझ्या मित्राची किंवा मैत्रिणीची आठवण का आली? माझी मित्राची आठवण आली कारण आम्ही खूप दिवस भेटलो नाही आणि माझी आई माझ्या मित्राशी मित्राच्या आई सोबत फोनवर बोलत होती. मला पण बोलायचं होतं, पण मित्राच्या आईची फोनची बॅटरी गेली. तर आईनी पण सांगितलं की पत्र लिहायला. तर मी पत्र लिहिलं की तू कसा आहेस, काय करतोयस, आणि छान, तर तेवढं मी परफेक्ट, लिहिलंय. बरोबर. लिही अजून थोडस लिही, काय कसा करतोस, तुला अजून काय नवीन मित्र मिळाले का, किंवा भेटले का, नवीन मित्र भेटले का, ते तुम्हाला कसे शाळेत आहेत? विषय कोणते आहेत, तुला हा, शाळा टीचर कुठले आवडतात, तुला कुठल्या विषयात आवड आहे. शाळा मी कशी आहे तुझी? जरी बँगलोरला राहत असलो तरी मी ऑनलाईन मराठी शिकतोय. असं सगळं तुम्ही हा, लिहू ते शकता. लिहू हो. शकता. तुला मैत्रिणीला इच्छा पत्र असेल. म्हणजे ना, तुम्ही एकदम काही पण त्यात लिहू शकता. मैत्रिणीला असतं ना ते पत्र, आपण काही बोलतो की नाही आपल्या मैत्रिणीशी, हा, तसं तुम्ही मनातलं काही लिहू शकता, तिच्याबद्दल विचारू शकता. हा, कळलं? लिहिणार 5-6 वाक्य तरी लिहायची. ओके. हो. हो. ऍटलीस्ट 2-3 वाक्य लिहून काढा आता, तोपर्यंत आपण पुढचं मग शेवटचा महिना नंतर घेऊ. हा, विराज तुझा राहिलाय ना? विराज आधी पण राहिलाय. विराज सुचत नसेल तर तो विचार करून सांग. तो जो तुझा एखादा मित्र मैत्रीण आहे का नाही का बाहेर? त्याला विराज, त्या माईकचं बटन नाही दिसत त्याचं. आहे, थोडा जवळ येऊन बोल, तो फार लांबून बोलतोय. आता सांग, तुला आहे का मित्र मैत्रिणी? आधी तू आठवण ठेवा. नाही, त्याला आवाज येत नाही. हा, मग तुला मित्र मैत्रिणी आहे? हा, आता येतोय आवाज, बोल. तर तुला त्यांची आठवण कधी येते, म्हणजे कधी आली? विराज, अस्पष्ट ऐकू, तू इकडे तिकडे न पाहता खेळताना. आउटडोर. तू माईक जवळ येऊन बोल, इकडे तिकडे बघू नको, माईक कडे बघून बोल बरं. हा, आता बोल. नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पाऊस झालाय सगळीकडे. तुझं एक काम कर, तुझं व्हिडिओ ऑफ कर विराज. 7:45 झाले. हो ना. विराज, व्हिडिओ ऑफ कर पटकन. व्हिडिओ ऑफ कर, तू म्यूट नको हो. हा, आणि आता अनम्यूट कर. हा, बोल आता. आता बोल. मॅम, मला ना माझ्या मित्राची आठवण तेव्हा आहे, तिथे स्पोर्ट्स खेळतो. काय खेळतो? आउटडोर स्पोर्ट्स. आउटडोर स्पोर्ट्सला काय म्हणतात मराठीत? हा, आणि काहीतरी एक खेळ सांग ना. एक खेळ सांगायचा. एकच खेळ. बाहेरचा खेळ, पण कुठला खेळ खेळताना? मला कळलं बाहेरचा खेळ, पण कुठला खेळ खेळायचा तू त्याच्यासोबत? फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, कुठला पण. बरं, मग क्रिकेट खेळताना आठवण आलेली, ठीक आहे. हा, हो. चालेल. हा, काल आम्ही सगळेजण क्रिकेट खेळत होतो आणि आम्हाला म्हणे तू खूप छान बॉलिंग करतोस किंवा तू खूप छान बॅटिंग करतोस, आणि मला तुझी फार आठवण आली किंवा खूप आठवण आली. आणि मग पुढचा विचार, तू कसा आहेस, तुला म्हणजे असा विचार कर की तुझा तो मित्र शाळा बदलून या शाळेतून दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर होऊन गेला किंवा दुसऱ्या शहरात गेला.
तर असा विचार करा तो आणि त्याच्याप्रमाणे लिहा. म्हणजे मग तुम्ही आता त्याचे नवीन मित्र असतील, तुमचे जुने मित्र असतील सोबतचे. काल मी आकाशला भेटलो, आकाश पण छान आहे वगैरे, असं तुम्ही स्वतःच्या मनाने थोडस अजून टाकू शकता. हा, असं तुम्ही बघा कसं प्लॅन करून लिहिता येईल. ठीक आहे विराज, छान. तर बाहेरचे स्पोर्ट्स खेळताना तुला आठवण येते. आधी चला. मॅम, मी 5 वर्ष आधी जेव्हा मी पहिलीत होता तेव्हा माझ्या मित्राचा वाढदिवस होता. तेव्हा मी आधी आपल्याला मित्राची आठवण का आली आत्ता? तर तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आली का? मॅम ते म्हणजे अच्छा, ती स्टोरी इन्क्लूड आहे का त्याच्यात? बरं, बोल. जेव्हा तुम्ही हे होते तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नाही, तेव्हा त्याचा वाढदिवस होता. बोल. त्या दिवशी तुला त्याची आठवण आली. तेव्हा त्याचा वाढदिवस होता. मी पहिलीत होता म्हणून मी त्याला खोड रबर देणार होता त्याच्या वाढदिवसासाठी. पण जेव्हा मी द्यायला गेला, मी घरीच विसरून गेलो ते. मला तेव्हापासून ते खोड रबर बघितलं तर मला इतकं वाईट वाटलं आणि आठवण आली. अरे, तू असं पण म्हणू शकतोस आधी की आज 21 जून आहे, आज तुझा वाढदिवस असतो आणि आज म्हणजे मी तुझ्या इथे नाहीये, आपण मागच्या वर्षीचा वाढदिवस मिळून साजरा केला होता, आज तुझा वाढदिवस आहे, मला तुझी खूप आठवण आली, असं पण म्हणू शकतोस. हो की नाही? असं होतं ना कधी कधी. आता आपण वेगळीकडे असतो, आपल्या आई वडिलांचा वाढदिवस काहीतरी अॅनिव्हर्सरी असते किंवा वाढदिवस असतो, आपण तिथे नसतो, असं कधी कधी होऊ शकतं ना. तेव्हा असं लिहू शकता तुम्ही की आज वाढदिवस आहे आणि आपण एकत्र नाहीये, त्यामुळे मला तुझी खूप आठवण आली, मला मागच्या वर्षीचा तुझा वाढदिवस आठवला, आपण किती मजा केली होती, मग या वर्षी तू काय केलंस, असं लिहू शकतोस. ठीक आहे. आता जरा आपलं डोकं लावायचं, विचार करायचा आणि 5-6 ओळीचं पत्र लिहायचं. ठीक आहे का? कळलं? सगळे बोलले ना? ओवी कुलकर्णीचं झालं का? ओवी कुलकर्णी ओवी बोलली ना. बरं, तृषदा पण बोलली. त्यांच्यात आठवणी झाल्या. सारखी ती डिस्कनेक्ट होते आणि येते. आता आलेली आहे. तृषदा आहेस का? तृषदा आहेस का? मिहीर राहिला, मिहीरचा ऍड्रेस आहे. मिहीर सांग, तो आठवत होता ना मगाशी. हो मॅम, शाळेमध्ये इलेक्शन होतं, तर एका कॅन्डिडेटचं नाव आणि त्याचं नाव सेम होतं. वा, शाबास, मस्त, एकदम छान. बघा कसे कल्पनेचे आहे तुमच्याकडे. तर आता कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार. उमेदवार कळलं? इंग्लिश मध्ये तर नाही लिहिणार ना, पण कॅन्डिडेट नाही लिहिणार ना, त्याला म्हणतात उमेदवार. गुड, व्हेरी गुड. आणि आता सगळ्यांचं झालं पहिलं वाक्य लिहून की आम्हाला तुझी आठवण का आली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तू कसा आहेस, तू कशी आहेस, तुझी नवीन शाळा कशी आहे, आम्हाला इथे सगळ्या मैत्रिणींना तुझी फार आठवण येते. हे एक झालं की ते तुम्हाला सोडून गेले, आणि एक आठवण अशी की तुम्ही त्यांना सोडून दुसरीकडे गेलात. ठीक आहे. तर माझी इथली शाळा खूप छान आहे, ते तुम्ही स्वतःच्या शाळेबद्दल पण छान सांगा. तिथे मग एखादी तुमच्या आवडीची मॅडम असेल तुमच्या दोघांची, किंवा तिथे त्या जुन्या शाळेमध्ये, मग त्या मॅडम कशा आहेत ते पण तुम्ही लिहू शकता. आणि मग तुमची मराठीची परीक्षा झालेली तर मग त्याच्याबद्दलही लिहा. म्हणजे काहीतरी असं छानसं एक्स्ट्रा लिहा. काय अजून एक्स्ट्रा, मी नवीन कथ्थकचा क्लास जॉईन केला, किंवा मी नवीन काहीतरी जापनीज शिकते आहे, किंवा नवीन कुठली भाषा शिकते आहे, असं आपण असं जसं बोलतो तसं. ठीक आहे. आणि आता शेवटचा पॅराग्राफ काय असू शकतो सांगा मला, काय कसा एंड करतो आपण? एंडच्या आधी काय परत करायचं? कधी येशील मला भेटायला? ना तर मला पण तुला भेटायची इच्छा आहे, कदाचित मी पण येईल त्या साईड तुमच्या गावाला, असं वगैरे काही पण छानसं. काही मैत्रिणीला काही लिहू शकतो, म्हणून आज मैत्रिणीचाच विषय, मैत्रिणींचा विषय घेतला. बरोबर. पत्र शेवट करताना
अशी एक पद्धत आहे की घरातील सर्वांना किंवा तुझ्या आई बाबांना, आता तुम्हाला पक्क माहितीये की त्याच्याकडे फक्त आई बाबा आहेत किंवा मग जास्त मोठी माणसं असतील तर लिहायचं घरातील सर्व मोठ्या माणसांना साष्टांग नमस्कार. वडीलधाऱ्यांना. असं लिहितात त्याला, किंवा एक अजून शब्द आहे, वडीलधाऱ्यांना. वडीलधाऱ्यांना मोठा शब्द आहे तो, छान शब्द आहे. ठीक आहे, घरातील वडीलधाऱ्यांना सर्व वडीलधाऱ्यांना साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. लहानांना आता तुम्ही ते साष्टांग नमस्कार पूर्ण नाही लिहिलं तरी सा लिहायचा डॉट आणि न लिहायचा डॉट लिहायचं. असं. ठीक आहे, आता लिहा साष्टांग नमस्कार. मग बस. नंतरच्या वेळी सांगते न कसं लिहायचं. आज मी पाटी पण नाही आणली. हा, ठीक आहे, ते व्हाईट बोर्ड आहे चालेल. म्हणे. हो आहे ना, थांबा. तुम्ही हे करू शकता. मी को होस्ट आहे परवा का? बापू सांगत होते, पण काय मी टाईपच करायचं का याच्यावर? मी को होस्ट आहे. नाही नाही, मी हेच आहे. तुम्ही करून पहा, मला नाही माहित. हो, काय कसं लिहायचं, कसं त्याच्यावर टाईप करायचं ते नको काय यायला. जाऊ दे, आपण करून बघूया. यू आर फॉलोइंग. हातच दिसतोय, टाईप होत नाहीये. नाही, नाही ते होत ना? टेक्स्ट वर जा. येते. थांबा एक मिनिट, क्लिअर करा त्याला. हो, कोण सगळे लिहायला लागले का काय? अरे सगळ्यांनी काय केलं? हे काय झालं? हे बंद करून दिसतंय द्या. का मुलांना तुम्हाला? टेक्स्ट करायचं वाटतं, टेक्स्ट. पण हे क्लिअर कसं हा, करायचं? कोणी केलं हे? थांबा एक मिनिट. हा, कोणतरी लिहितंय अजून का मीच लिहिते? झालं का? गेलं ना? हो, गेलं. गेलं ना? ठीक आहे. हा. तर आता जाऊ द्या ना, सध्या ना आपण साष्टांग नमस्कार सांगू. साष्टांग नमस्कार पुढच्या वेळी हे मी शिकून घ्या तोपर्यंत. सा लिहायचा आणि न लिहायचा. सा नंतर डॉट आणि न नंतर डॉट. ठीक आहे, पूर्णविराम न काढून पूर्णविराम. ठीक आणि आहे. छोट्या दाता एखादा भाऊ बहीण असेल तर त्याचं नाव लिहायचं. छोटं जे तुमच्याहून छोटं आहे त्यांना तुम्ही आशीर्वाद द्यायचा. ते थोडस मोठं झाल्यासारखं वाटतं, पण ती पद्धत आहे. ही ठीक आहे. पद्धत आहे. ज्यादा हा. 2-3 वर्षाचं बाळ असेल, तिचा भाऊ बहीण छोटा असेल, तिला कोणी आता मनवाची मैत्रीण लिहिली तर ती लिहिली आम्हाला अनेक आशीर्वाद. मॅम, माझी मैत्रीण माझ्यापेक्षा छोटी आहे. मैत्रीण पण छोटी आहे तुझी, पण मैत्रिणीला सहसा सप्रेम नमस्कार म्हणतात. सप्रेम बरं. नमस्कार. कळलं? शेवटी सप्रेम नमस्कार लिहायचं. शेवटी नाही, सुरुवातीला. हे शेवट आता तू पत्र सगळं लिहून शेवटी आलीस. शेवटी काय अरे लिहायचं? हो, आई वडिलांना, वडीलधाऱ्यांना साष्टांग नमस्कार. साष्टांग म्हणजे माहितीये तुम्हाला? सूर्य नमस्कारातली जी पोज आहे ना, ते त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. 8 अंग जिथे टेकतात. नाक नाक नाही, सॉरी, डोकं, कपाळ, मॅम, हनुवटी, स- कपाळ, अष्टांग. त्यानंतर अष्ट म्हणजे अष्टांग. 8 अंग. तुमचे हम्म, 8 पाठ टेकतात जमिनीला, त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. बरोबर. आणि मॅम, सुरुवातीचं जे होतं ते सगळ्यांनी लिहिलं का? ते सप्रेम नमस्कार प्रिय लिहायचं. अनन्या, प्रिय अनन्या, त्याच्यानंतर सप्रेम नमस्कार. सप्रेम शेवट नमस्कार. लिहिताना मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि छोट्यांना आशीर्वाद. ठीक आहे? ठीक आणि आहे. तुझीच मैत्रीण काय असेल किंवा तुझा मित्र 5. एक अजून शब्द वापरू शकता. वडीलधाऱ्यांना साष्टांग नमस्कार, सान आणि लहानांस अनेक आशीर्वाद. म्हणजे छोट्यांना नाही लिहिलं तर मग लहानांस पण हा शब्द पण आहे. ठीक आहे, लहानांस. किंवा एखादंच असेल तर नाव लिहू शकता. हा, नाव लिहायचं माहिती असेल तर. माहित असेल तर नाव लिहायचं. आणि आता मग शेवट वडीलधारे काय करा? खूप असतील, आजी आजोबा आई बाबा, तर मग खूप होतं ना. म्हणून वडीलधाऱ्यांना एक शब्द. आणि सर्वात शेवटी मग तुझा प्रिय मित्र ती किंवा मैत्रीण, तुझी प्रिय तुझा मैत्रीण. मित्र 5 किंवा काय नाव स्वतःच छान स्वतःच आहे. नाव लिहायचं. ठीक आहे, कळलं? आयडिया आली ना पत्राची? हो. आणि सोपं आहे. पुस्तक असेल मागच्या वेळेचं तर काढून बघा ते. हो. हा, ठीक आहे. नाहीतर मी शेअर करेन मग. हे आपल्याकडे सगळ्यांना पुस्तक लागेल ना मॅडम? यांचं जुनं पुस्तकच घेऊया का? सगळ्यांनी पुस्तक काढून ठेवा. पुस्तक काही हे नाही केलेलं. हो, नाही, मागचं पुस्तक शोधून ठेवा. आपण एखादं घेऊ त्यातलं नवीन, जे घेतलं नसेल ते. ठीक आहे. मग कसं मला लिहायचं ते नवीन बघा पुस्तक त्याच्यात. पण पत्र आहे. ओजस्वी पत्र उघडून दाखव. बाबांना पत्र बहुतेक आहे ना? ते कसं लिहिलंय ना लेफ्ट साईडला, तशी सुरुवात करून तुम्ही पण तसंच लिहायचंय. डावीकडून सुरुवात करून कसं लिहिलंय ना त्यांनी, तसंच तुम्ही पण लिहायचंय. हा, शक्यतो दुरेगीत.
डबल लाईन बुक बरोबर. पार्थ, तुझ्याकडे मिळतं का डबल लाईन बुक? नाही. नसेल नाही तर का? डायरीमध्ये एकाडेक लिहायचं. डायरीचं लहान असतं, हा, त्याला दुरेगी बनवायचं, एकाडेक लाईन मध्ये लिहायचं. हो. हा, अम, आणि मला जर काय कळत 7वीचं पण नाही आहे कमी लिहा. मला हो का? 7वीचं पण आहे. अरे वा, घेऊन आला काय इकडं. हो. गुड बॉय. छान. बघूया, आता सांगू आम्ही पुढच्या आठवड्यात सगळं सांगू व्यवस्थित. ठीक आहे. पुढच्या पुढच्या वेळेला आठवड्यात घेऊया ते आपण त्याला. एक दोन सुंदर पॅराग्राफ पण आहेत मॅडम, ते पण घेऊया. हो. ठीक आहे. आता तर share करताय का तुम्ही? आता मॅडम तुम्हाला एक सॅम्पल थोडस साष्टांग नमस्कार आणि हे वगैरे तुम्ही त्यांना लिहून पाठवून द्या. कसं लिहायचं, अनेक आशीर्वाद, साष्टांग नमस्कार, आणि ते कुठे वापरायचं ते बघा. ग्रुपवर टाकते. चालेल. आणि वेगळे सॅम्पल पाहिजे का पत्राचं, की लिहा स्वतःच्या मनाने थोडस? मिळतील ना आता. कळलं ना सगळ्यांना काय लिहायचंय? बघ, सुट्टीचं नॉर्मल सगळ्यांनी पत्र लिहिलं नाही मला वाटतं. सुट्टी प्रार्थना बऱ्याच जणांनी लिहिली. सुट्टीचं उन्हाळ्याची सगळ्यांनी नाही सुट्टी लिहिलं ना. सांगताना सगळ्यांनी छान सांगितलं. काय आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही सांगितलेलं. तर ते लिहायचं पण लिहिणं पण आहे ना गरजेचं. लिहून काढा. मी पण लिहील, मला पण लिहायचंय. बघा, मी पण आता स्टुडंट तुमच्यासोबत, तर लिहिल मी पण. तुम्ही पण लिहा. सगळ्यांनी लिहून पाठवा ज्यांचं लिहायचं राहिलं उन्हाळ्याची सुट्टी. आणि थोडस स्पष्ट लिहा. ठीक आहे. म्हणजे आम्हाला मग चेक त्याचा करायला फोटो, त्रास होतो, ते दिसत नाही क्लिअर. फोटो ते दिसत नाही तर अनुस्वार मग वगैरे ना कळत नाही, तुम्ही दिलाय नाही दिलाय. आणि काय ते मात्रा आणि उकार ते त्या रेघेच्या खाली चालले पाहिजेत. दिसलं पाहिजे ती मात्रा आहे म्हणून. मात्रा लक्षात आहे ना? मात्रा, काना मात्रा, काना मात्रा, वेलांट, मात्रा वर असते, वेलांटी आणि मात्रा वर वेलांटी. असते, उकार खाली हा, असतो. ते नीट ठीक आहे. दिसलं पाहिजे. ठीक आहे. बाकी अक्षर छान आहेत सगळ्यांची, एवढा काय प्रश्न नाही अक्षराचा. हो, रिडेबल आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच की थोडं डार्क लिहा आणि फोटो स्पष्ट आला पाहिजे. तेवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. निर्मिती तुझं सगळ्यांनी लिहा छान. आजचं लेटर व्यवस्थित, पत्रलेखन आजचा विषय होता आपला. आणि हे कुठलं लेटर होतं? फॉर्मल होतं का इन्फॉर्मल होतं? औपचारिक होतं का अनौपचारिक होतं? औपचारिक. अनौपचारिक. इन्फॉर्मल. बरोबर बरोबर. तर त्याला मराठीत आपण म्हणतो अनौपचारिक. ठीक आहे. तर मिहीर, तुझी प्रार्थना लिहून झाली असेल, ते काही झालं ते पाठवून दे. आणि बाकीच्या मॅडम वाजले 8 आता. करूया बंद. तुम्ही शेअर करणार आहे का ते नंतर? नाही ना, ते जास्त वेळ जाईल. एक वेळा करून देऊ का? करून थोडस बघायला काय हरकत नाही. मला को होस्ट करा तुम्ही. 5 मिनिटात करू शकते. छानसा पॅरेग्राफ आहे. आज फक्त वाचू, पुढच्या वेळी त्याच्यावर डिस्कशन करू. मला को होस्ट केलं का तुम्ही? करते ना. स्मिता ढोलेवर जा. आणि केलं ना. केलं का? बघा. हो, आलं. हो, 2 मिनिटात करते. छान. दिसतंय का? आडवा पकडू का मी? भाषेची शक्ती. अरे वा, मी वाचून दाखवते. मॅडम वाचून दाखवा. दिसतंय ना? हो, दिसतंय. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचन मध्ये कजरारे कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमाल केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने करा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेचता. काकूंनी कर्कश किंचाळून कलकलाट केला. कसं वाटलं सगळ्यांना? सगळे शब्द क दिसून येत आहेत. ते ठीक आहे. आपण हा पण एक करूया. तुम्ही एक अक्षर निवडा आणि असंच वाक्य लिहा 3-4. ठीक आहे. एक अक्षर निवडा, स प भ काही. स्टॉप करू का? शेअरिंग स्टॉप करू?
हा, कसं फनी होतं ना, पण मजा आली आणि आहे ना, वाचताना. हा आम्ही एवढंच म्हणायचो काय काकांचे कामाचे कागद करा कापले, कात्रीने एवढं करा ओरिजिनल करा वाक्य कापले. आम्हाला माहित होतं. हा, किती आता छान. त्यांच्यावर एवढा मोठा पॅरेग्राफ तुम्ही पण लिहा, असं कुठलंही अक्षर निवडा आहे आणि गंमतशीर लिहा असं. हा मजेशीर होतं, मजेशीर गंमतशीर होतं एकदम. ठीक आहे. पण ठीक आता आहे. ते त्या लिहिणाऱ्याची कल्पनाशक्ती पहा कुठपर्यंत. काकाने काकूचे केस पण कापले. हा, केशवने कागद हे करून कचरा कुंडीत पहिल्या टाकले. पायरीवर पडून असं काहीतरी पचं पण एक होतं असंच. ठीक आहे. नाही, त्यात खूप सारे नवीन शब्द आहेत, ते घेऊ आपण. त्यात कळवळले वगैरे असे शब्द जे वापरले आहेत ना, तर त्याचे अर्थ आणि थोडस ते पण घेऊ. हा, चालेल. तुम्ही बघा जमतंय का. हा, गंमत हो. म्हणून कुठलं तरी एक अक्षर घ्या आणि लिहा. आणि पुढच्या वेळी एखादी छानशी कविता घेऊ आपण नवीन छानशी. ठीक आहे, चालेल. शेअर करू पुस्तक ठरेपर्यंत हो, शेअर करू कविता. चालेल. ठीक आहे. चला, सगळ्यांनी आता भेटू आता पुढच्या जय श्रीराम. जय श्रीराम. चला चला भेटूया पुढच्या शुक्रवारी. एंड करायला लागेल मला मीटिंग. चला, मीटिंग एंड करते. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री.